आता एकदम शेवटचा मुद्दा आहे रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात ॲडजेक्टिव्ह क्लॉजला. ठीक आहे, रिलेटिव्ह क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं दुसरं नाव आहे. त्यामध्ये दोन असतात, डिफायनिंग आणि नॉन डिफायनिंग. डिफायनिंग म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह काय काम करतो? नाऊनबद्दल एक्स्ट्रा माहिती देतो. मग एक्स्ट्रा माहिती देणारी जी माझ्या वाक्यातला जो फ्रेज किंवा क्लॉज आहे तो जर मी गाळला तर वाक्य माझं पूर्ण होत नाही. त्यामुळे तो मला गरजेचा आहे. सो इट इज डिफायनिंग क्लॉज. तो नसेल तर माझं वाक्य अर्धवट राहतं. एक्झाम्पल बघा, द मॅन हू रॉब्ड यू हॅज बीन अरेस्टेड. आता हू रॉब्ड यू हे आपलं क्लॉज आहे. द मॅन हॅज बीन अरेस्टेड एवढंच म्हटलं गाळून तर वाक्य पूर्ण होतं का? एका माणसाला अटक झाली, पण कोण माणूस, कुठला माणूस, का अटक केली हे आपल्याला कळतं का? नाही. त्यामुळे हा झाला डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉज. हा जर वाक्यात नसेल तर मला वाक्य अर्थपूर्ण वाटत नाही. पण जर हेच मी असं म्हटलं, माय फ्रेंड हू इज सन ऑफ अ फार्मर नोज द व्हॅल्यू ऑफ मदर अर्थ. दोन कॉमासच्या मध्ये जेव्हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज येतो, हे खूप महत्त्वाचं आहे, दोन्हीकडे कॉमा असतो, जिथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज येतो तो क्लॉज मी गाळला तरीही वाक्य पूर्ण अर्थपूर्ण वाटतं. माय फ्रेंड नोज द व्हॅल्यू ऑफ मदर अर्थ. माझ्या मित्राला माहिती आहे की या जमिनीचं, या काळ्या आईची किंमत काय आहे. सो ही रिस्पेक्ट्स इट असं आपण म्हणतो. मग त्यामुळे इथे जे आपण ही फ्रेज वापरलेली आहे, आता हे या ठिकाणी नाऊन क्लॉज का नाही आहे? नाऊन क्लॉज ऑफ अपोजिशन का नाही आहे? कारण ते नाऊनचं कार्यच नाही करत. माय फ्रेंड, फ्रेंड या नाऊनबद्दल अधिक माहिती देणारा हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. अपोजिशन ऑफ नाऊन आणि प्रोनाऊन आणि हे जे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे नॉन डिफायनिंग, ह्यात कन्फ्यूज व्हायची अजिबात गरज नाही. ओके. आणि हा जो दुसरा प्रकार आहे नॉन डिफायनिंगचा, हा शक्यतो रिटन किंवा जे आपण लेखी स्वरूपात असतं ना तिथेच वापरलेला असतो. त्यामुळे इथे दोन्हीकडे कॉमा हा स्पेसिफिकली येतो. आणि हां, कॉम्प्रिहेन्शनमध्ये आपण करतो ना, म्हणजे तुम्हाला ही ट्रिक कोणीतरी सांगितली असेल की कॉम्प्रिहेन्शनमध्ये दोन कॉमर्सच्या मध्ये आलेलं वाक्य गाळा, डायरेक्ट जम्प करा पुढे, म्हणजे तुमचा वेळ वाचतो, रीडिंग स्पीड वाढवायचा असेल तर. सो ही तीच पद्धत आहे. ठीक आहे.